इचलकरंजीत मुद्रांक विक्रेत्यांना उपकोषागार कार्यालयात मागणीनुसार 500 रुपयांचे मुद्रांक मिळत नाहीत। त्यामुळे मागणीनुसार 500 रुपयांचे मुद्रांक उपलब्ध होईपर्यंत मुद्रांक विक्री बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मुद्रांक व्यावसायिक संघटनेने घेतलाय। त्यानुसार आज संघटनेच्या सदस्यांनी मुद्रांक विक्री बंद ठेवून मुद्रांक विक्रीच्या नोंदवह्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केल्या। त्यामुळे आज दिवसभर मुद्रांक विक्री होऊ शकली नाही। इचलकरंजीतील मुद्रांक व्यावसायिक उपकोषागार कार्यालयात 500 रुपयांचे मुद्रांक आणण्यासाठी गेले असता 100 रुपयांचे किमान 300 मुद्रांक घेण्यास भाग पाडले जात आहे। सुरुवातीला त्याप्रमाणे 100 रुपयांचे मुद्रांक घेतले, मात्र वारंवार सक्ती केली जात असल्याने व्यावसायिकांकडे 100 रुपयांचे मुद्रांक भरपूर शिल्लक राहिले आहेत। आता या मुद्रांकांना मागणी नाही, त्यामुळे मुद्रांक व्यावसायिकांना मागणीनुसार 500 रुपयांचे मुद्रांक मिळत नाहीत। तोपर्यंत मुद्रांक विक्री बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजीतील कोल्हापूर जिल्हा मुद्रांक व्यावसायिक संघटनेने घेतला आहे। त्यानुसार गुरुवारपासून संघटनेच्या सदस्यांनी मुद्रांक विक्री बंद ठेवली आहे। दरम्यान या व्यावसायिकांनी मुद्रांक विक्रीच्या नोंदवह्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केल्या। यावेळी विश्वनाथ घाटगे, विजय हावळ, श्रीकांत हणबर, संजय घोरपडे, प्रदीप देशपांडे, सीबी पाटील, शिवशांत चौगुले, ज्ञानेश्वर कोपारडे, सुनीता मोरबाळे यांच्यासह मुद्रांक विक्रेते उपस्थित होते। मुद्रांक व्यावसायिकांच्या या निर्णयामुळे आज दिवसभर मुद्रांक विक्री होऊ शकली नाही।